त्याला सांगितलेलं हे श्रीकृष्ण चरित्र आपण वांदेशकर पाठाच्या माध्यमातून श्रवण करत आहेत। अनेक लीळा आपण आतापर्यंत श्रवण केल्या। आज आपण त्या पुढील लीळा श्रवण करणार आहेत। राजसु याग गमन कथन। एकदा दायंबाने प्रश्न केलेला आहे, जी पांडवांनी राजसु यज्ञ केला असं ऐकलं आम्ही, त्याचं काय कारण? कोणत्या कार्यासाठी राजसु यज्ञ केला? स्वामींनी सांगितलेलं आहे। भोजिया पंडू राजा होता, 99 यज्ञ केलेले होते, एक यज्ञ केला नाही म्हणून तो ग्रहत्वाला गेलेला होता आणि त्या ग्रहत्वापासून त्याला मोकळं करण्यासाठी एक यज्ञ केला, तो राजसु यज्ञ। दायंबा म्हणतात तो कसा केला, त्याची कथा आपल्याला स्वामी सांगतात। भोजया म्हणजे दायंबाला स्वामी म्हणतात। खांडववन आपण काल ऐकलं, अर्जुन देवा करवी बाण सोडून खांडववन जाळलं, तिथं चतुर्विध भूतग्राम जळाले, परंतु त्याच्यामध्ये एक दैत्याचा वार्धिकी मय होता, त्याचं नाव मय होतं। तो अर्जुनाला शरण आला आणि त्या मयाला अर्जुनाने बंधू सोबत म्हणजे त्याच्या भावासोबत रक्षण केलं। तेव्हा तो मय काय म्हणतो, हे अर्जुना, आमच्याकडं खूप द्रव्य आहे, आमच्याकडं खूप संपत्ती आहे, ती तुम्ही अंगीकारावी, तुम्हाला आम्ही देऊन टाकतो। मग अर्जुनाने स्वीकार केली, अंगीकारली। मग अर्जुन देव युधिष्ठिराला भेटला, मोठा भाऊ त्याला भेटला। मग मयानी मोठा त्या खांडववनामध्ये सभामंडप केला। करू का विचारलं, युधिष्ठिराने मानलं आणि त्या खांडववन जे पळकी जागा होती, जळालेली जागा होती, त्याच्यावर एक सभामंडप केला। मयानी आपल्या सपरिवारासकट तो मंडप उभा केला। तिथं सुंदर सुंदर अशा प्रकारच्या डिझाईनीचे मंदिरं केले, विचित्र प्रकारचे जळ तळ अशा प्रकारचे निर्माण केले। एकदा युधिष्ठिर सभेला बसलेला आहे, सभेला बसल्यानंतर नारद त्या ठिकाणी आला। नारदाचा आदर सत्कार केला युधिष्ठिराने आणि विचारलं, कसं काय इकडे येणं केलं? तेव्हा नारदाने सांगितलं, मी स्वर्गात गेलतो आणि तुझ्या बापाला त्या पायरीमध्ये ग्रहत्वाला टाकलेला आहे। त्यांनी असा निरोप पाठवला मला की पांडवांनी एक यज्ञ करावं, म्हणजे मी यज्ञापासून या ग्रहत्वापासून मुंचून जाईल। ब्रह्महत्या घडलेली आहे मला, त्या हत्येच्या माध्यमातून मला अशा प्रकारचे नरक झालेले आहे आणि मला त्यापासून मुक्ती पाहिजे।
मग युधिष्ठिराने काय केलं, श्रीकृष्ण चक्रवर्तीला बोलवलं आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला बोलवलं आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या समोर विनंती केली की अशी अशी निरोप आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं राजसू यज्ञ करा. माझ्याकडून होईल? यज्ञ करणं काही साधी गोष्ट नाही. यज्ञाला सर्वच लागतं, तन मन धन. महत्वाचं विशेष प्रकारचं धन लागत. माझ्याकडून होईल का? श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात तुम्ही करू रिगा, करा तुम्ही, येथोनी सिद्धी नेईल. अहो तुम्ही काय, तुम्ही फक्त निमित्त आहे, आम्ही सिद्धीला नेणारे आहे, तुम्ही फक्त उभा ठाका. आमच्या स्वामींनी मी सांगितलंय तू फक्त उभा ठाक, सिद्धी ते येथोनीचे नेईल. ते आदर्श श्रीकृष्ण चक्रवर्तींनी या लीळेच्या माध्यमातून युधिष्ठिराला दिला की तू उभा राह, मी आहेच. मग युधिष्ठिराने श्रीकृष्ण चक्रवर्तीला विनंती केली, जिजी तुम्हाला यज्ञाला यावं लागेल, परंतु तुम्ही एकटेच नाही, तुम्हाला एकट्याला येऊन जमणार नाही. मग सपरिवारे. श्रीकृष्ण चक्रवर्तीचा परिवार कसा होता, किती मोठा होता? खूप मोठा होता ना. 1650 पत्न्या, एकीला 10 मुलं, एक मुलगी, 8 पट्टराण्या आणि यादव. एवढ्या सहित त्यांनी कार्यक्रमाचा दंडवत घातला. श्रीकृष्ण चक्रवर्तीला पहिल्यांदा त्या राजसू यज्ञाचं आमंत्रण श्रीकृष्ण चक्रवर्तीला पूर्ण परिवारासहित दिलं. 1,60,000 मुलं माहितीच आहे तुम्हाला. मुली जितक्या पत्न्या तितक्या मुली. यादव सर्वेचे सर्वे द्वारका सोडून युधिष्ठिराच्या त्या नगराला निघालेले आहे. युधिष्ठिराने मंगल उत्सव केला. यज्ञच करायचा आहे ना, कोणतीही वंचकत्व चालत नाही यज्ञामध्ये, म्हणून खूप मोठा महाउत्सव केला. आता न सुद्धा श्रीकृष्ण चक्रवर्तीला बोलून यज्ञ पुरा होईल असा नियम नव्हता. जितके राजे आहेत, जेवढे देशात जितके राजे आहेत त्या सर्वांना बोलवावं लागेल. देव ऋषी मुनी सर्वे सर्वे. मग त्यानंतर देवकी देवी, श्रीकृष्णाची माता, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा सर्व परिवार त्या ठिकाणी पोहोचला. युधिष्ठिराच्या ठिकाणी पोहोचला आणि रावळगणांनी कुंती देवीला आणि द्रौपदीला सांगितलं की देवकी देवी तुम्हाला भेटायला येत आहे. देवकी देवी म्हणजे श्रीकृष्णाची आई, तुमच्या दर्शनाला येत आहे. तेवढ्याच्या आधी श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या द्रौपदीच्या महालात गेले. द्रौपदीला सांगितलं, द्रौपदीला भेटले आणि सांगितलं तुला देवकी देवी भेटायला येईल. तुम्ही आधी त्यांना नमस्कार करायचा. कोणी आधी करायचा? द्रौपदीनी आणि कुंतीनी आधी कोणाला नमस्कार करायचा? देवकी देवीला करायचा. मग बाकीचा परिवार तुम्हाला नमस्कार करेल.
अशा प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या द्रौपदीला सांगितलं. याचं कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्येष्ठांना खूप मान होता. या चरित्राच्या माध्यमातून देवकी देवी या सर्वांमध्ये काय आहे? ज्येष्ठ आहे. श्रीकृष्णाची माता आहे, ज्येष्ठ आहे. कुंतीपेक्षा सुद्धा ज्येष्ठ असलेली देवकी देवी, म्हणून तिला आधी नमस्कार तुम्ही करायचा, नंतर ते करतील. अशा हा आदर्श श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या यज्ञाच्या माध्यमातून आपल्याला दिला. देवकी देवी त्या ठिकाणी आली आणि देवकी देवीला आल्यानंतर ते त्या द्रौपदीच्या आणि कुंतीच्या महालामध्ये पोहोचले. त्या दोघांनीही त्यांना नमस्कार केला. द्रौपदीने आणि देवकी देवीने प्रथमतः नमस्कार केला, परंतु ते वाकणार तेवढ्यात देवकी देवीने दोघाला उचलून धरलं. तुम्ही नका नमस्कार, आम्ही तुम्हाला नमस्कार करू, म्हणजे पूर्णपणे नमस्कार घेतला नाही. आणि अशा प्रकारचा आदर्श परस्पराचा, परमप्रीतीचा हा आदर्श त्या ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी दिला. नमस्कार करू न देती आणि अशा प्रकारचं क्षेमालिंग दिले, भेटले एकमेकाला. आणि संपूर्ण परिवार श्रीकृष्ण चक्रवर्तीचा 1650 पत्न्या, मुलं सर्वेचे सर्वे त्या ठिकाणी बसायला. किती मोठी जागा असेल, विचार करा. किती मोठं राज्य असावं, राज्यामध्ये किती मोठा महल असावा, त्याच्यामध्ये किती इतके लोक बसावे, एवढी जागा तर पाहिजे. आपल्याकडे 4 जण आले तर बसायला जागा नाही. आता एवढा मोठा परिवार त्या युधिष्ठिराच्या घरी गेलेला आहे. सर्व भेटलेले आहे, बसलेले आहे. सर्वांना तांबूळ पान वगैरे दिलेलं आहे. आणि अशा वेळेस सत्यभामा सर्वात विचित्र होती. सत्यभामा त्या द्रौपदीजवळ गेली. त्या द्रौपदीला सत्यभामा म्हणते, अरे तुझ्याकडे काही कौशल्य आहे का, तंत्र आहे का, मंत्र आहे का, काही कुशलता आहे का? तू 5 जणांना मोहून टाकलं, 5 पती आहे तुला. अशी कुशीत भावनेने कोण बोलली? सत्यभामा बोलली. कोणाला? द्रौपदीला. द्रौपदीला सांगितलं होतं उलट उत्तर द्यायचं नाही, परंतु तरीही द्रौपदी तिला म्हणते, हा मी सर्व वशीकरण करून घेतलंय, तुला काय म्हणायचं? हेच काय वशीकरण करून घेतलं? माझ्या आकारा माझा दादा येईल. तुझ्या आकारा येऊ का नको येऊ, पण माझ्या आकाराला माझा दादा येईल. म्हणजे कोण? श्रीकृष्ण चक्रवर्ती. आकारल्या येतील, मी नुसता आकार दिला तरी येतील, पाठवल्या जातील. मी जा म्हटलं की जातील. काय म्हणते तू? पतीने आकर्षित केले तर भाऊ सुद्धा मी काय केलेला आहे? आकर्षित केलेला आहे. अशी असलेली सत्यभामेला त्या ठिकाणी द्रौपदीने सांगितलं. सत्यभामाला प्रतिउत्तर दिल्या गेलं. सत्यभामा गप बसली, काही उत्तर नव्हतं. मग द्रौपदीने सर्वांना पाहून एकही पत्नी बोलली नाही. रुक्मिणी देवी पण बोलली नाही. बोलली कोण? फक्त सत्यभामा. त्या सत्यभामेला उत्तर अशा प्रकारचं द्रौपदीने दिलं. पाहुणचार झाला. युधिष्ठिर त्या यज्ञाची तयारी करतो आहे. आणि अशी तयारी करत असताना प्रत्येक राज्याच्या ठिकाणी राजे लोकाला आता ते आमंत्रण देणार. एकदा महाराजा विचारते, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जरासंध वधिला. जरासंधाचा जन्म माहित आहे तुम्हाला? 2 भागात झालता. अर्ध खाल्लं होतं आहे ना. अर्धा इकून झाला ना, अर्धा इकून झाला. एका ऋषीने त्याला सांगलं, म्हणून त्याचं नाव काय पडलं? जरासंध. आणि या जरासंधाचा वध कसा केला गेला? हा दैत्याच्या जातीचा होता.
हा अधर्माच्या बाजूने होता, धर्माच्या बाजूने न होता हा असा असलेला जरासंध कसा वधला? स्वामी म्हणतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती सपरिवारे राजसू यज्ञाच्या ठिकाणी गेले, बसलेले आहेत. युधिष्ठिर आहे. युधिष्ठिर म्हणतो, माझ्याजवळ इतकं द्रव्य, कार्यक्रमाचं तर आमंत्रण देऊन ठेवलं, पूर्वीचीच प्रथा आहे, बोलवलं की त्यांचा आदर सत्कार करून पूजापाती करावी. हा नियम आजचा नाही, 5000 वर्षापासून हा नियम आहे. आपण तर यज्ञ करतो आहे, यज्ञाला पैसा खूप लागणार आहे आणि माझ्याकडे तर पैसा नाही. युधिष्ठिर म्हणतो, द्रव्य न पुरे. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, काय हरकत नाही, चाल. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या युधिष्ठिराला कुबेर, धनाचा दाता, धनाचा साठा ज्याच्याकडे, त्या कुबेरच्या महालामध्ये घेऊन गेले. श्रीकृष्ण चक्रवर्तीचा आदर सत्कार त्यांनी केला. श्रीकृष्ण चक्रवर्तीला विचारलं, युधिष्ठिर होता, कस काय येणं केलं? परंतु त्या महालात जात असताना महालाच्या बाहेर मोठी चप्पल लटकवलेली होती, दरवाजात खूप मोठी चप्पल लटकवलेली होती. युधिष्ठिराला वाटली, एवढा मोठा धनसंपन्न आहे, याच्यावर ही चप्पल अटकवायचं कारण काय? काहीतरी कारण असत ना, बिनकामी तर कोणी करत नाही. विचार केला युधिष्ठिराने आणि शेवटी त्या कुबेराला विचारलंच, कुबेर हो, तुमच्या दरवाज्यात एवढी मोठी चप्पल का अडवली आहे, का लटकलेली आहे, का याचं कारण काय? हे कशासाठी गेलते? धनासाठी गेलेले होते. आणि ती चप्पल का अटकवलेली आहे हा प्रश्न युधिष्ठिराने त्या कुबेराला विचारला. कुबेर म्हणतो, उत्तर दिलं कुबेराने, माझ्याकडून लोक धन घेऊन जातात, ज्याला लागतं ते धन घेऊन जातात, परंतु ते वापस आणावं लागतं. जर वापस ज्यांनी धन नेलेलं वापस नाही आणलं तर हे चप्पल त्याला मारते. ही चप्पल कशासाठी लटकवलेली आहे की बा जर धन नेलं आणि वापस नाही आणलं तर ही चप्पल त्याला मारते. जेने जेने माने द्रव्य नेईजे, तेने तेने आणोनी देईजे. तो जर मागवता आणो नदी त्यावर हे वाहन, म्हणजे चप्पल मारते. युधिष्ठिर घाबरला. युधिष्ठिराला वाटलं आता काही आपण द्रव्य घेऊन जाऊ, कर्ज चुकवण्यासारखं जाईल, द्रव्य घेऊन जाऊ आणि नाही पूर्ण झालं तर चप्पल बसेल, आपला काय होईल, कमीपणा होईल. आणि अशा माध्यमातून युधिष्ठिराने पाहिलं आणि युधिष्ठिर श्रीकृष्ण चक्रवर्तीला म्हणतात, नको नको, आम्हाला पैसा काही लागत नाही, आम्हाला पैशाची काही गरज नाही. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि ते परत आले. कुबेर द्रव्य देत होता, त्याला फुकट देत होता, तरी भी यांनी काही घेतलं नाही. एकदा भीती निर्माण झाली की भीती निर्माण झाली आणि त्यांनी द्रव्य न घेता वापस आलं. आता काय करायचं? द्रव्य तर पाहिजे, यज्ञ तर करायचा, यज्ञासाठी तर द्रव्य नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या युधिष्ठिराला म्हणतात, दुसरीकडे चाल. एक बळी चक्रवर्ती राजा होता, त्याच्याकडे गेले. चक्रवर्ती, मोठं भवन होतं, त्याचं मोठा राजा होता. रस्त्याने जाता आहे, त्याचं जेव्हा महाल यायच्या अलीकडं मोठमोठे डोंगर लागले, मोठमोठे पर्वत लागले आणि ते पर्वत सर्व सोन्याचे होते. कशाचे होते? सुवर्णाचे होते. सर्व पर्वत सुवर्णाचे होते. यांनी पाहिलं. युधिष्ठिर विचारतो, हे पर्वत कशाचे आहे? श्रीकृष्ण चक्रवर्तीला. तेव्हा तो बळी चक्रवर्ती सांगतो, राजसू याग केला, निघेत यज्ञ केला. दररोज 88 सहस्र ऋषी जेवण करायचे. आता ते कशावर जेवण करायचे? सोन्याच्या ताटात करायचे.
जेवण कशात करायचे? सोन्याच्या ताटात करायचे. आणि ज्या पत्तरवळा नेऊन टाकले त्याचा पर्वत झाला. तुम्ही जासाल नाही त्या पर्वता नाही, उठते का असणार, शेवटी सोनच आहे. 1,65,000 रुपये तर मोठं पर्वतच आहे. उष्ट का होईना पात्र, सोन्याचे तर आहे ना. सांगायचं तात्पर्य 28 सहस्र ऋषी जितक्या दिवस जेवले ते पत्र वाळ्या ज्या ठिकाणी टाकल्या ते पर्वत कशाचे झाले? म्हणजे त्या पत्तर वाळ्याचे काय झाले? पर्वत झाले आणि ते सोन्याचे झाले. उकरडा उपलक्षणी, ते उकरडा कशाचा आला? सुवर्णाचा झाला. त्याचं हे डोंगर झालं. युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं, आपल्याकडं यज्ञ करायला पैसा नाही आणि यांनी कशात जीव घातला? सोन्याच्या ताटामध्ये घेतलं आणि एवढे मोठे डोंगर तयार झाले. श्रीकृष्ण चक्रवर्तीला सौमा आला, तो बळीराजा. श्रीकृष्ण चक्रवर्तीला आदर सत्कार केला बळी चक्रवर्तीने. राहुळाला नेलं, खूप मोठी पूजा केली, आरोगणा केली. श्रीकृष्ण चक्रवर्तीला भोजन दिलं आणि विचारतो हात जोडून, कोणत्या कामासाठी आले तुम्ही? बळीराजा श्रीकृष्ण चक्रवर्तीला विचारतो, गोसावी कौना कार्याभिजय केले, कशासाठी आले? आज्ञा द्या, फक्त तुम्ही सांगा, तुम्ही फक्त जे म्हणाल ते मी देऊन टाकन, आज्ञा द्या. मग श्रीकृष्ण चक्रवर्तीने युधिष्ठिराकडे पाहिलं, श्रीकर करून म्हटलं की हे बळी चक्रवर्ती हा यज्ञ करतो आहे, त्याचं आमंत्रण देण्यासाठी आलो, पैशासाठी नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तीने काय सांगितलं की हा एक यज्ञ करतो आहे, राजस्व यज्ञ, त्याचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही तुझ्याकडं आलो. त्या बळी चक्रवर्तीने नवरत्न त्या द्रव्यासाठी वर्गणी म्हणून 9 रत्न काय केले? देऊन टाकले. परत विचार केला, आले 9 रत्न घेऊन. युधिष्ठिर म्हणतो 9 रत्नाची किंमत किती आहे? काही नाही, आपल्याला मोठ्या यज्ञाला 9 रत्न पुरणार, काय करावं? मोठे टेन्शन असतं, जो कार्य करतो ना त्यालाच माहित राहते काय करावं. युधिष्ठिर चिंतेत पडला, हे भेटलं पण याच्यात हे काम होणार नाही. मग त्यांनी काय केलं, 5 पांडवाला 4 भावाला बोलवलं आणि 4ही दिशेला पाठवलं, जा द्रव्य घेऊन या. कोणी पूर्वेला, कोणी पश्चिमेला, कोणी उत्तरेला, कोणी दक्षिणेला, 4ही दिशाला 4ही भावाला पाठवलं. नकुल पश्चिमेला तर कोणी उत्तरेला, तर अर्जुन उत्तरेला. अशा प्रकारचं नकुल सहदेव हे संपूर्ण मुख्य करून सर्व राज्य करून त्यांनी द्रव्य आणलं. त्यांनी काय केलं? द्रव्य आणलं आणि त्या इंद्रप्रस्थावर राहत आहे. जरासंधाला कळालं, जरासंधाने युद्ध केलं या 4 भावाची आणि इतकं युद्ध केलं, त्याच्यामध्ये जरासंध जो होता त्याने अर्जुनाला हरवलं. अर्जुन कशात मजबूत होता? धनुर्विद्येत. परंतु त्या ठिकाणी अर्जुन हरला. अर्जुनाला आपल्या नगराला येता आलं नाही, त्याला लाज वाटायला लागली की आपण हरलो. श्रीकृष्ण चक्रवर्तीने भीमाला घेऊन अर्जुनाच्या जवळ गेले आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्राह्मणाचा वेश धरून त्या भीमाला घेऊन जरासंधाच्या नगराला अर्जुनाला घेऊन गेले. त्या ठिकाणी जरासंधाचं आणि भीमाचं भयानक असं युद्ध झालं. युद्ध झालं, पण भीम काय होता? बलवान होता. भीम काय करायचा? त्याला आळवा पडायचा, एका पायावर पाय ठेवायचा, दुसऱ्या पायाने पाय उचलायचा. त्याचे काय व्हायचे? 2 भाग व्हायचे, एक इकडे फेकायचा, एक इकडे फेकायचा. पण चमत्कार की परत तो जरासंध होता ना, ते परत 2 भाग काय व्हायचे?
एकमेकाला दुळून जायचे की लगेच उभा राहायचा. असं एकदा नाही, दोनदा नाही, 100 वेळा झालं. भीमाला वाटलं आपण एवढं हे करतोय तरी या जरासंध मिळत नाही. आता प्रत्येक ठिकाणी पाठीराखा कोण आहे? श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीने काय केलं? एक काडी घेतली, काडीचे 2 तुकडे केले. सांगायची पद्धत, त्या भीमाकडे पाहताय काडीचे 2 तुकडे केले आणि एक काडी इकडे फेकली आणि एक काडी, म्हणजे विरुद्ध दिशेला फेकल्या गेली. आणि विरुद्ध दिशेला फेकल्या गेल्यानंतर भीमाच्या लक्षात आलं की जरासंध कसा मरेल. हा दोन्ही बाजूला फेकायचा, दोन्ही जुळून जायचे. आणि अचानक त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीची खून भीमाच्या लक्षात आली. भीमाने त्याला चिरलं आणि या बाजूला फेकलं आणि विरुद्ध बाजूला फेकलं. ते काही जोडलं गेलं नाही आणि जरासंधाचा वध झाला. त्याला कारण कोण आहे? श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. आणि जरासंध त्या ठिकाणी संपलेला. ते राज्य जे होतं जरासंधाचं, ते जरासंधाचा राज्य पांडवाला नाही दिलं. जरासंधाचा जो पुत्र होता त्या पुत्राला त्या राज्यावर स्थापन केलं आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या जरासंधाचं द्रव्य घेऊन परत आपल्या ठिकाणी आले. एक यज्ञ करायचा आहे. किती, कोणतं युग आहे? द्वापार युग. किती यज्ञ करायचे आहे? एक. एका यज्ञाला किती धावपळ आहे. आणि द्वापार युगात किती यज्ञ करावं लागायचे? तेव्हा देवता फळ द्यायची. कलियुगात शक्य आहे का? वरचा वैराग खालच्या युगात आचरता येत नाही. आपण जे करतो यज्ञ होम, किती पट नरक जोडून घेतो. नरक जोडल्याशिवाय दुसरं साधन. ओ याला नुसते 99 यज्ञ केले, एक केला नाही तर याला नरकाला जावं लागलं. आता आपण 100 यज्ञ 100 वर्षात करू का? आणि अशा पद्धतीने करू का? म्हणून देवता भक्ती अत्यंत कठीण आहे. या चरित्राच्या माध्यमातून एकच यज्ञ पांडवाला फक्त बापासाठी करावा लागला, ते किती तारांबळ झाली. पाठीमाग कोण आहे? श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. आपल्या पाठीमाग कोण आहे? सांगा आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे. निधी मंजूर झाला की झाला यज्ञ. असे कितीतरी यज्ञ मंजूर झाले असते पण यज्ञ पूर्ण होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, इतकं द्रव्य एकत्रित केलं तरीही यज्ञाला पुरेसं झालेलं नाही. एकदा महाराईचा विचारते, जी भीष्माशी काळ आणि कामू, काळ म्हणजे त्याच्यावर मृत्यू येणार नाही, आणि कामू, कामू म्हणजे ज्याला विकार अवस्था म्हणतात, आत्म्यावर ज्याला संयम म्हणतात, ते फक्त भीष्मालाच कळत होतं. काळ आणि कामू असं भीष्माजवळ होतं असं पुराणामध्ये लिहिलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तात्पर्य की भीष्म हा ब्रह्मचारी होता. काळ म्हणजे त्याच्यावर काळ, मृत्यूचा काळ येत नव्हता, चिरंजीव होता. तो शेवटी वारला, तेही आत्मा त्यांनी सोडला म्हणून स्वइच्छेने. अशा माध्यमातून भीष्म पुराणामध्ये ऐकलेलं आहे ते साच. बाई त्यांना काय माहित? आम्ही तुम्हाला खरं सांगू, भीष्माचार्य आपल्या ब्रह्मचर्याचा त्याला गर्व होता, काळाचा गर्व होता. आणि एकदा श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या भीष्माचा गर्व काय केलेला आहे? हरण केलेला. कोणत्या माध्यमातून? एक कथा सांगितली. युधिष्ठिराने राजसू यज्ञ मांडला. तो यज्ञ आहे जशी कुठंतरी कार्यक्रम असला की काय होतं, मोठा कार्यक्रम आहे, दुसऱ्या गावाचे बी लोक कार्यक्रमाला येऊ का नको येऊ, जेवायला मात्र काही काही लोक फक्त कशाला येतात? आपल्या इथं सप्ताह असतो आपला. हा सप्ताह आपण देवासाठी करतो, परमेश्वराच्या आराधनेसाठी करतो, पण आपले लोक फक्त कशाला येतात?
ही परंपरा आजची नाही, द्वापर युगापासून चालत आलेली आहे. दोन ब्राह्मण आणि ब्राह्मी दोघाला वाटलं राजसू यज्ञ आहे, आपण जाऊ यज्ञामध्ये. चालले या गावाहून त्या गावाला. आता इंद्रप्रस्थामध्ये हा यज्ञ होता. चालता हे पायी पायी चालता चालता थकले म्हणून एका झाडाखाली, वृक्षाचं झाड होतं त्याच्या खाली बसले. झाडाच्या सावलीत बसले. पतीला झोप लागून गेली थंड हवेमुळे, जशी आपल्याला पोथीत लागते. पोथी थंडीच आहे, त्या थंड हवेने काय होतं, झोप लागून जाते. तसं त्याला झोप लागून गेली. आता झोप लागली, त्याच्यामध्ये सर्प आला. तो सर्प तिला, त्या पतीला चावला. ती बी झोपलेली होती. जाग आली, पाहते तर सापानी जंक मारलेला आपल्या पतीला. रडायला लागली, आपला पती वारला, आता काय करावं. आपल्या जगण्यात पूर्वी अशी प्रथा होती, पती मेला की पत्नीने अग्नीमध्ये उडी मारावी. काय करावं काय करावं, धाय मोकलून रडायला लागली. अग्नी काष्ट रचला, आपण बी आता उडी मारून देऊ. आणि तेवढ्यात एकदम अचानक अशरीरी वाणी म्हणजे आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी तिला काय सांगते, अरे बाई, राजसू यज्ञ आहे, तिथं जाय, तिथं याग मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे संन्यासी वगैरे आलेले आहे. एखादा बाल ब्रह्मचार्याने जर याला स्पर्श केला तर हा जिवंत होईल. अशी अचानक मोठी वाणी आलेली आहे. लक्षात ठेवा, या लीळा चरित्रात नाही. तुम्ही जे पहिलं पुस्तक पाहिलं त्याच्यात सुद्धा नाही. हा वैंदेशकर पाठातल्या लीळा आहेत, खूप सुंदर लीळा आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला नवीन नवमतम मधुरम तथा अशा प्रकारच्या नवीन नवीन लीळेचं माहिती होते. काय झालं, तिला कळालं त्या वाणीच्या माध्यमातून. तिने आपल्या पतीचं प्रेत खांद्यावर घेतलं आणि त्या डायरेक्ट इंद्रप्रस्थाच्या राजसू महालाच्या बाहेर पोहोचली. रडायला लागली, जोरजोरात रुदन करायला लागली. ऋषी लोक विचारतात, राज्य लोक विचारतात, काय झालं, का तू रवते, हे शेव कशाचा आहे, हे कोणाचा आहे. सर्व गोष्टी त्या पत्नीला विचारता आहे. तेव्हा ते म्हणते, बळभद्राजवळ गेली, याला उठवा, हा जिवंत होईल, नाहीतर मी अग्निप्रवेश करेल तुमच्या महालाच्या समोर, तुमच्या राजसू यज्ञाच्या समोर मी काय करेल, अग्निप्रवेश करेल आणि हे पाप सर्व तुमच्या मस्तकी लावून देईल. मी काय करेल की अग्निप्रवेश, तुम्ही जर याला जिवंत केलं नाही तर मी काय करेल, तुमच्या समोर अग्निप्रवेश करेल आणि सर्व पाप तुमच्या डोक्यावर लावून. सर्व ऋषीला सांगणं पडलं, काय करावं काय करावं. विचारलं त्यांनी, काय आहे. ते म्हणे, या माझा पती जो ब्रह्मचारी असेल त्यांनी स्पर्श केला की जिवंत होईल. राज्यामध्ये शोधता शोधता पहिला नंबर कोणाचा लागला, भीष्माचा लागला. कारण भीष्माने लग्न केलेलं नाही, सर्वांना माहित आहे. काळ आणि संयम करणारा भीष्म आहे. त्या भीष्माला जवळ बोलवल्या गेलं आणि त्या भीष्माला सांगितलं, याला उठव, नाही तर ही बाई आपल्या संपूर्ण यज्ञामध्ये पंचनामा केल्याशिवाय राहणार नाही. भीष्म गेला, त्याची ओनोटी आठव हे केली, उठ उठ उठतो, काही उठला नाही. भीष्म ब्रह्मचारी नाही असा अर्थ इथं सिद्ध झाला. इतक्याने भीष्माची लाज गेली, भीष्म संपला. आता कोण आहे याचा. भीष्माचा दर्प जो होता त्या ठिकाणी हरण झाला. मग लागला नारदाचा नंबर की नारदही ब्रह्मचारी आहे,
नारदाला बोलवा. नारदाला स्पर्श केला, नुठेची. नारदानही नुठला नाही. आता काय करावं, सर्वाला तेच पडलं. मग युधिष्ठिराने दुर्वास ऋषीला बोलवलं. दुर्वास ऋषी जवळ गेले. दुर्वास ऋषी म्हणतात, मी बाळ ब्रह्मचारी नाहीच, मी काही येणार नाही. आधीच सांगून केलं, मी बाळ ब्रह्मचारी नाही, त्यामुळे मी काही येऊ शकत नाही. आता नारदानं नाही, याच्यानं नाही, काय पडलं, सर्वाला मोठा प्रश्न पडला. याच्याने नुठला नाही, त्याच्याने नुठला नाही, सर्व एकमेकाकडे पाहत आहेत. मग शुकदेवाला बोलवलं. शुकदेव गर्भातच होता, गर्भातून बाहेर आला, त्यांनी लग्न केलंच नाही. त्या शुकदेवाला बोलवलं. शुकदेवानी त्या शवाला स्पर्श केला, तरीही नुठेची. आता काय करावं, राज्यावर मोठं संकट आलं. युधिष्ठिर मोठा चिंतित झाला. युधिष्ठिर म्हणतो, काय करावं, काय करावं, काय कर. तेव्हा शुकदेव काय म्हणतो, अरे येणे आहे तुम्ही त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला बोलवा, श्रीकृष्ण चक्रवर्ती उठवेल. तेव्हा बाकीच्यांचा पागल झाले काय, त्याला 1650 बायका आहे, एक बी नाही. किती आहे? 1650, 1650 अशा प्रकारच्या पत्नी. तो काय उठवत. ऋषी लोक सर्व हसायला लागले. शुकदेव म्हणतो, तुम्ही हसू नका. एवढ्या लोकांमध्ये बाळ ब्रह्मचारी फक्त कोण आहे? श्रीकृष्ण चक्रवर्तीच आहे. सर्व ऋषी एकत्र झाले. श्रीकृष्ण चक्रवर्तीची विनंती केली, तुम्हीच बाल ब्रह्मचारी आहात. श्रीकृष्ण चक्रवर्तीची प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर कौरव हसायला लागले. कौरव म्हणता, हे काही पाहून कळतात. श्रीकृष्ण चक्रवर्ती बाल ब्रह्मचारी आहे. इतक्या पत्न्या घेऊन आलेले आहेत ते, असं मी इकनिक घरी ठेवलेले आहे, इथं घेऊन आलेले आहेत. इतके मुलं आहेत, इतक्या मुली आहेत. कौरव हसायला लागले. परंतु श्रीकृष्ण चक्रवर्तीला सर्व लोकांनी आग्रह केल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी गेले. श्रीकृष्ण चक्रवर्तीने अंगठा लावला, श्रीकरी झारी पाणी टाकलं आणि होनटीनं उठवलं की ताटकन तो उठला. तिचा पती ताटकन उठला आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या चरणाला लागला. ते पाहिलं सर्वांनी, कौरवांनी पाहिलं. कौरव तर आश्चर्यचकितच झाले. एवढ्या याच्यात एवढे ब्रह्मचारी लोक असताना सुद्धा कोणाकडून उठला नाही आणि अशा प्रकारचे श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे आणि त्यांच्याकडून एका झटक्यात उठला. आश्चर्य झालं. तेव्हा ऋषींनी श्रीकृष्ण चक्रवर्तीचा जय जयकार केला, स्तुती केली आणि मग पुष्पाचा वर्षाव केला. अशा प्रकारचा भीष्माचा आणि अनेक लोकांचा गर्व हरवला. कारण परमेश्वराला कोणत्याही प्रकारचा गंध नाही. मी सांगितलंय, भोगतो विज्ञानेशी विकारतो मायेशी भोगतो विज्ञानेशी. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं स्वरूप हे परमेश्वराचं स्वरूप आहे. या परमेश्वराच्या स्वरूपाला कोणताही कलंक कधीही लागत. शुद्ध तो, बुद्ध तो, नित्यमुक्त तो, परतो पर साक्षीत्व ऐसा धर्म. असं कोण आहे? फक्त परमेश्वराने सिद्ध करून दाखवलं की आपण फक्त नाटक करतो, परंतु जसा तसा सर्व गोष्टींनी परिपूर्ण काय आहे? परमेश्वर आहे. आणि भीष्माला जो अहंकार होता तो अहंकार या ठिकाणी काय झाला? नष्ट झाला. कौरवांच्या जो गैरसमज होता तो नष्ट होऊन गेला. आश्चर्यचकित झाले. असा या पुराणाच्या माध्यमातून ही वांदेशकर पाठातून सांगितलेली श्रीकृष्णाची कथा ब्रह्मचर्यत्व. जसं जसं ब्रह्मचर्य कोण होतं? श्रीकृष्ण चक्रवर्तीत होते. या कथेतून सिद्ध करून दिले. पुढे राजसू अग्रपूजा प्रसंगी शिशुपाल वध कथन. एकदा महादाईसा विचारते, जिजी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी शिशुपाळाला कशा पद्धतीने मारलं?
ते निरोपण करावं. स्वामींनी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. युधिष्ठिराने राजसू यज्ञ केला. दुर्योधनाला मूळ पाठवलं, दुर्योधनालाही आमंत्रण दिलं. मूळ पाठवलं म्हणजे बोलायला पाहिजे. दुर्योधन सपरिवारे त्या यज्ञामध्ये आला. आणि येत असताना काय झालं, त्या इंद्रप्रस्थाचा महाल या दुर्योधनाने प्रथमच पाहिला. दुर्योधन जळस्थळ त्या ठिकाणी दाखवले. राजपुत्र जळ क्रीडा खेळत होते असं पाहिलं. दुर्योधन त्या ठिकाणी गेला, उडी मारली. त्याला वाटलं पाणीच आहे, उडी मारली. त्याचं गुडघाने कुपर फुटला. हा राजसू यज्ञाच्या वेळची कथा आहे. ते पाहून बाकीचे हसायला लागले. मग काय झालं, एका ठिकाणी गेला फिरता फिरता. आता त्याला वाटलं या ठिकाणी फरशी जाय, पाय दिला दणकन. जसा पाय दिला तसा उदकामध्ये पाण्यामध्ये पडला. वस्त्र गिस्त्र कपडे सर्व ओली झाली. आणि ती पाहून द्रौपदी आशिन्नली. दुर्योधनाचा हा उपहास झाला. आणि उपहास झाल्यामुळं तो थोर लागला. तो राजा होता, स्वतःला राजा समजत होता. आणि त्याची चार चौघात जी इज्जत होती ती संपली. आणि त्या ठिकाणी लाजला. युधिष्ठिरनी दुर्योधनाला संबोधलं, शांत हो, आता राजसू यज्ञाचा प्रारंभ होणार आहे. मग काय करायचं, राजसू यज्ञाचा प्रारंभ होताना जो मुख्य यज्ञ करता आहे, म्हणजे युधिष्ठिर हा मुख्य होता, त्यांनी कोणतंच काम करायचं नसतं, तो फक्त बसायचा. असा नियम होता पूर्वीचा यज्ञाचा, की ज्यांनी यज्ञ आरंभ केला तो फक्त बसणार. आता बाकीचे काम कोणाकडे द्यायचे म्हणून सभा भरली. सभा भरल्यानंतर प्रत्येक काम प्रत्येकाकडे वाटायला गेले. श्रीकृष्ण चक्रवर्तीने एक काम घेतलं, आपल्याला सर्वाला माहित नाही, पंक्ती वाढायचं. खूप मोठं काम आहे. हा श्रीकृष्ण चक्रवर्तीने आदर्श दिलाय. यज्ञ असो, कार्यक्रम असो, आणि महावाक्य असो, काही असो, ज्या ठिकाणी पंगत राहते त्या ठिकाणी सेवा कोणती पाहिजे, वाढणे आणि पानं उचलणे सर्वात महत्वाची सेवा आहे. असं श्रीकृष्ण चक्रवर्तीने याच्यातून आदर्श. हात बांधायचे, इकडे भाजी आली, इकडे अमुक राहिलं, असे पांडित्य करणाराला त्या पंक्तीचा काही गोमट लागत नाही. नाही तर श्रीकृष्ण चक्रवर्तीलाही मांडी मारून हात जोडून असं करायचं होतं. श्रीकृष्ण चक्रवर्तीचे कपडे तर तुमच्यापेक्षा भारी असतील, माझ्या माहितीने ते राजे होते. आपण एका घराचा राजा आहे, ते बी शेतात गेले की सर्व बागाचे डाग लागलेले कपडे राहतात. परंतु आपण किती भारी भरतो. श्रीकृष्ण चक्रवर्तीचा आदर्श कधी आपण घेतला नाही. ज्या अवताराचा आमच्या स्वामींनी पहिल्यांदा नाव सांगितलं, माईन भट्टाला स्मरण कर, पहिलं नाव सांगितलं. दत्तात्रय प्रभू बाबाचं सांगायला पाहिजे होतं, परंतु आमच्या स्वामींनी कोणाचं नाव सांगितलं, श्रीकृष्ण चक्रवर्तीचंच नाव सांगितलं. असा असलेला अवतार, असा राजेशाही असलेला अवतार यांनी कशाची सेवा केलेली आहे, पात्र उचलण्याची सेवा केलेली आहे. वाळताय दुर्योधनावर पाळी आली. दुर्योधनाला वाटत होतं आपल्यावर पाळी आली की आपल्याजवळ पैशाचं काम आलं पाहिजे. आता लोकाला पैशाचं काम आलं की काय करतात, अर्धे बिचाऱ्या कार्यक्रमावाल्याचा मोठा विश्वास, हा काय करतो. पण दुर्योधनाचा देणं होतं. दुर्योधनाला वाटलं आपल्याकडं पैसे वाटायचं काम आलं तर आपण इतके पैसे देऊ की याचा यज्ञ त्या ठिकाणी काय होईल,
पैशाच्या अभावी कमी पडून जाईल. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीलाही वाटायचं की यांनी पैसेच सांभाळावं. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती काही बोलले नाही, पण युधिष्ठिराने त्याच्याकडं द्रव्याचं काम दुर्योधनाकडे दिलं. दुर्योधन धन वाटायला लागला. हाताने द्यायचा एका हाताने, मग 2 हाताने द्यायला लागला, मग ओंडलभर द्यायला लागला एकेकाला, मग एवढं मोठं द्यायला लागला. जितकं दिलं त्याच्या दुप्पट तिकडं तयार व्हायचं धन. यांनी जितकं दिलं त्याच्या दुप्पट इकडं त्या धनाच्या साठ्यामध्ये यायचं. हा विचार करायला लागला. यांनी काय केलं, शेवटी लाटांनी धन दिलं. लाट मारू 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 दिलं, तितकं दुप्पट त्या ठिकाणी धन आलं. असा असलेला दुर्योधन, या दुर्योधनाच्या अंगी 9 निधी होते. त्याला माहितच नाही, त्याच्या अंगामध्ये अशा 9 निधी होत्या. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तीने सुद्धा कावा केला आणि त्यालाच त्या द्रव्यावर बसवलं यज्ञ पूर्ण होण्यासाठी. आणि त्याला कल्पना नाही, तो शेवटी थकून गेला. अशा माध्यमातून त्याच्याकडं ते हे केलेली आहे. आणि अशी यज्ञाची कार्य सुरुवात झालेला आहे. आणि ते यज्ञ पूर्ण सर्व राजे लोक बसलेले आहे. राजे लोकांची सुंदर अशी पूजा वगैरे, ऋषी लोकांची 88 सहस्र ऋषी त्या ठिकाणी होते. सर्व राजे त्या ठिकाणी होते. सर्वांच्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीचा परिवार त्या ठिकाणी होता. संपूर्णाच्या माध्यमातून तो यज्ञ सिद्धीला पावला. कोणता यज्ञ? राजसूय यज्ञ सिद्धीला पावला. सिद्धीला पावल्यानंतर आता त्या युधिष्ठिराला, युधिष्ठिर सुद्धा अज्ञानाचा बाजार. युधिष्ठिराला कळत नव्हतं की श्रीकृष्ण चक्रवर्ती कोण आहेत. काही कळालं नाही. जेव्हा कळालं असेल तेव्हा कळालं असेल, पण अद्यापपर्यंत तर कळालं नाही. असा युधिष्ठिर शुकदेवाला बोलवलं, सर्व ऋषीला बोलवलं आणि सर्व सभा, माझा यज्ञ खूप चांगला झाला, निर्विघ्नरूप कार्यक्रम झाला. आता मला काय करायचं, या यज्ञाचं शेवटचं हे अग्रपूजा, तुमचा सिद्धार्थ गेला म्हणून तुमची मेन जो अग्रपूजाचा मान, त्या अग्रपूजा करायची आहे. कोणाला बोलवावं, अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा, असा युधिष्ठिराने त्या सभेमध्ये प्रश्न केला. प्रश्न केल्यानंतर बोलवा, मग कोणाला? शुकदेवाला बोलवलं. शुकदेव पोरांमध्ये खेळत होते, आले आणि शुकदेवाला म्हणतात अग्रपूजेचा मान तुम्ही घ्या. पहिले व्यासाला बोलवलं, व्यास नाही म्हटले. मग शुकदेवाला बोलवलं. शुकदेव म्हणतात अग्रपूजा कशाची? म्हणे अशी अशी सर्व यज्ञ चांगला आला म्हणून. तुम्ही बालब्रह्मचारी आहेत, तुम्हाला अग्रपूजेचा मान. तेव्हा ते म्हणे, शुकदेव म्हणता अरे अवघ्या ज्ञानियाचा बापू, सर्व ज्ञानियाचा बाप कोण आहे? श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. अवघ्या ज्ञानियाचा बापू तो आहे. आणि तुम्ही मला हे करता, शिरोमुनी आहे, तो मुख्य आहे. सकळ ज्ञानियाच त्याच्याजवळ श्रेष्ठ आहे, सकळ ज्ञानियापेक्षा श्रेष्ठ आहे. परमेश्वर भज्य परमेश्वराचा जो संबंध वंद्य आणि ज्ञान पूज्य, ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य, असा असलेला ज्ञानवृद्ध तो परमेश्वर आहे, तो श्रीकृष्ण आहे. त्याची अग्रपूजा करा, मला काय करता, मी काय कामाचा तुमच्या? श्रीकृष्ण चक्रवर्ती तिकडं वाळटा वाळटा हात माखलेले होते. त्यांना धरून आणलं. तुम्ही अग्रपूजा? नाही नाही, माझं काय, बाकीचे आहे ना म्हणे. तरीही सर्व ऋषींनी श्रीकृष्ण चक्रवर्तीला पार्चलं, विनंती केली. युधिष्ठिराला कळो का नको कळो, पण ऋषी लोकांना ते कळालं की परमेश्वर आहे. सर्व ऋषींनी श्रीकृष्ण चक्रवर्तीची विनंती केली, स्तवन केलं, स्तुती केली आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला खूप आग्रहरूप नतमस्तक होऊन त्या सिंहासनावर, अग्रपूजेच्या सिंहासनावर बसवलं. आणि सर्व राजे लोक त्या अग्रपूजेचा मान श्रीकृष्ण चक्रवर्तीला देत आहेत. अशा वेळेस शिशुपाल आला. शिशुपाल आधीच श्रीकृष्ण चक्रवर्तीचा ईश्वराचा प्रतिद्रोही,
श्रीकृष्ण चक्रवर्तीला 1 शिवी, 2 शिवी, 3 शिवी. बलभद्र त्या ठिकाणी होते. मारतो नेहमी, तू गब्बैस म्हणे, मारू नको त्याला. 1 दाणी, 2 दाणी, 3 दाणी, 4 दाणी. किती शिव्या दिल्या? 100. आपण किती ऐकल्या असत्या? 2. मला असं म्हणता का? पण श्रीकृष्ण चक्रवर्ती संयम होता. श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याच्या आईला दिलेलं वचन, 100 शिव्या दिल्या तोपर्यंत श्रीकृष्ण चक्रवर्ती एकदम शांत बसले, काही एक बोलले नाही. असा अग्रपूजेचा मान चालू आहे आणि तो खालून शिव्या देतो आहे शिशुपाळ. आणि 101वी शिवी दिली. सुदर्शन चक्र काढलं आणि एका झटक्यात 2 तुकडे. त्याचं मुंडकं उडवलं. हाकार झाला. शिशुपाळाचं मुंडकं उडवलं. कौरवामध्ये हाकार झाला. सर्व कौरव एकत्र आले युद्धासाठी. परंतु यादव सेना खूप मोठी होती. यादव सेनेने सर्व कौरवाच्या सैन्याला परत काय केलं? पराभूत केलं. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती नगराला आले. परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा इतका विरोध करणारे लोक होते. तर आपण कुठं लागलो? श्रीकृष्ण चक्रवर्ती कुंतीला विचारतात, आता आम्ही नगराला चाललो. पण तोपर्यंत काय झालं? एक शाल्व राजा होता. शाल्व राजाने महादेव प्रसन्न केला. संपूर्ण हे इकडं आलेले आहेत परिवार. फक्त घरी कोण होता? प्रद्युम्न होता. आणि त्यांनी काय केलं? शाल्वानी त्या द्वारकेला पूर्ण वेळा टाकून दिला. आणि वेळा टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर एकावर एक बाण सोडायला लागला. त्यांना जर्जर केलं. द्वारकेच्या लोकांना शाल्वानी एकदम जर्जर केलं. अशा प्रकारच्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीला कळालं. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी आले. शिशुपाळाचं मुंडकं उडवल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती त्याचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याचाही शाल्वचा वध केला. आणि अशा माध्यमातून शाल्वचा बाजू घेऊन एक विदुर रथ आला. जयद्रथाचा वडील होता, तोही आला. आणि त्यांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीवर चढाई केली, त्याचाही वध केला. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीने यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानो धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, या श्रुतीला अनुसरून, या श्लोकाला अनुसरून जेवढेही असे अधर्मी लोक आहेत यांचा काय केला? नायनाट केला. अशा श्रीकृष्ण चक्रवर्ती कथा आपण श्रवण करतो आहे. आणि असा यज्ञ पांडवाचा या ठिकाणी सफल झाला.